नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या पहिल्या वहिल्या मराठी पॉडकास्ट सिरीज मध्ये. आजचा हा विशेष भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत एका विशेष मुद्द्यावरती. आपण पाहतो की इस्लामोफोबिया असेल किंवा इस्लामी जे काही कानून आहेत, जे काही लॉज आहेत, त्याच्याबद्दल अनेक संभ्रम निर्माण होताना आपल्याला दिसतात. आणि कुठेतरी इस्लाममध्ये महिलांवरती अत्याचार होतोय का, किंवा अनेक असे प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसतात की ज्याच्यामध्ये अनेक असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आपण कायम शोधण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याचे उत्तर आपल्याला कुठं भेटत नाही. तर हे जे काही इस्लामिक लॉ आहे किंवा इस्लामिक जे काही नियम आहेत, आपण पाहतो की काही नियम अगदी कडक नियम आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे नियम आले, ज्याच्यामध्ये हिस्सेदारी असेल, वडिलांच्या कोणत्याही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदारी असेल. आपण पाहतो की कुठेतरी मुलींना हिस्सा कमी भेटतो आणि मुलांना कुठेतरी जास्त त्याच्यामध्ये देण्यात येतो. तर इस्लामिक लॉ आणि जे काही आज सामान्य नागरिक आहे यांच्यामध्ये जे काही संभ्रम निर्माण होतात, हेच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रोफेसर मुदस्सर सय्यद आपल्यासोबत आहेत आणि त्यांचं 30 जूनला एक पुस्तक आपल्या भेटीला येतोय, इस्लामी कानूने विरासत. आणि या पुस्तकाबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं या पहिल्या वहिल्या मराठी पॉडकास्ट सिरीज मध्ये. धन्यवाद. तर तुमचं बॅकग्राऊंड काय आहे आणि इस्लामी कानूने विरासत अशा नावाचं एखादं पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? सर्वप्रथम मी आपला फार फार आभारी आहे की आपण मला इथे बोलवलं या चर्चेसाठी आणि माझ्या येणाऱ्या पुस्तका संदर्भात बोलण्यासाठी. फार फार आपले आभार. माझं बॅकग्राऊंड जे आहे, माझे वडील हे जनावरांचे डॉक्टर होते आणि त्या निमित्ताने आमची बदलीवर आम्ही वेगवेगळ्या गावी राहत असो. मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालं आणि शिक्षण घेत असताना मी BSc, MSc, त्यानंतर MBS आणि मॅनेजमेंटमध्ये मी सध्या काम करतो. IMS-CDR या संस्थेमध्ये मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे. आणि मॅनेजमेंट बरोबरच घरामध्ये थोडंसं वातावरण जे होतं हे अकॅडमिक ज्याला आपण म्हणू, किंवा वाचन, पुस्तकांचे वाचन, त्याचबरोबर कुराणाचा अभ्यास, असं थोडंसं घराचं वातावरण असल्यामुळे या सर्व गोष्टी, कुराणचे वेगवेगळे कायदे, या चर्चा आम्ही लहानपणापासून माझे वडील असतील किंवा आमचे काका यांच्या तोंडून नेहमी या चर्चा ऐकत असो. त्यामुळे वेगवेगळ्या विषयामध्ये रस निर्माण झाला, ज्याच्यामध्ये इक्बालियात असेल, म्हणजे डॉक्टर अल्लामा इक्बाल यांची जी शायरी असेल, किंवा मग हल्ली म्हणजे एक 5-6 वर्षापूर्वी जसं आपण विचारलं की याचं कारण काय आहे, किंवा कानूने विरासत या विषयावर पुस्तक लिहिण्याचं कारण काय, एक माझे वडील जेव्हा हयात होते त्यांच्याशी चर्चा करत असताना, काही गोष्टींवर विरासतच्या काही गोष्टीवर चर्चा करत असताना त्यांनी मला सुचवलं होतं की तू आणखीन याच्यावरती अभ्यास कर. तर साधारणतः एक 6 वर्षापूर्वी काही अशा गोष्टी माझ्या समोर आल्या की ज्या मला शॉकिंग होत्या. नेहमी आपण असं विचार करतो किंवा आपल्याला असं वाटतं की जेव्हा आई वडील हे एक्सपायर होतात, त्यांचं निधन होतं, ते त्यांची जी मालमत्ता असते ती मुलांपर्यंत पोहोचते. पण कधीच मी हा विचार नव्हता केला की जर एखादा मुलगा एक्सपायर झाला, त्याचं निधन झालं, मग त्याच्या मालमत्तेचं काय होईल, त्याच्या आई वडिलांचा त्याच्यामध्ये हिस्सा असेल का. जेव्हा मला हे प्रश्न पडले तेव्हा मी थोडासा रिसर्च करायचा प्रयत्न केला आणि अनेक गोष्टी ज्या मला त्यावेळेपर्यंत माहीत नव्हत्या अशा समोर आल्या. तेव्हा मग मी विचार केला की माझ्यासारखे मराठी मीडियमचे मुस्लिम असतील, हिंदी मीडियमचे असतील किंवा इंग्लिश माध्यमाचे लोक असतील, ज्यांना या गोष्टी माहीत नाहीयेत, तर मग या गोष्टी त्यांच्यासमोर पोहोचल्या पाहिजे. उर्दूमध्ये बरीच याच्यावरती पुस्तकं आहेत, परंतु एक देवनागरी स्क्रिप्टमध्ये हिंदी किंवा बोली भाषा उर्दू यावरती काहीतरी करावं असा माझा विचार झाला आणि तेव्हा मी ठरवलं की पुस्तक याच्यावरती बनवायचं. निश्चितच एक कानूनी इस्लामी कानूने विरासत हे जे पुस्तक आहे तुमचं, तर ह्याचं जे टायटल आहे विरासत, या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो आणि कानूने विरासत म्हणजे नेमकं ह्याच्यातून काय मांडण्याचा प्रयत्न तुम्ही केला? अच्छा, आता आपल्याला माहित आहे की या जगामध्ये फायनान्स, पैसा, मालमत्ता याच्याशी प्रत्येक व्यक्ती हा जोडला गेलेला आहे. लहान मुलगा असेल, मोठा असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, एज्युकेटेड असेल, अनएज्युकेटेड असेल, आणि कोणत्याही धर्माचा असेल, मालमत्ता, प्रॉपर्टी, घर, चल अचल संपत्ती या सर्व गोष्टींशी तो जोडला गेलेला असतो. आता याच्यामध्ये आपण पाहतो की जेव्हा आई वडील, घरचे मोठे निधन पावतात, एक्सपायर होतात, तर त्यांच्या मालमत्तेचं काय करायचं, त्याचं कुठं ना कुठं डिवायडेशन होणं गरजेचं असतं. जे ते सोडून जातात त्याला उर्दूमध्ये किंवा अरबीमध्ये तर्का असं म्हणतात, किंवा त्याला विरासत सुद्धा असं म्हटलं जातं. की एक माणूस जेव्हा निधन पावतो, तो निधन पावल्यानंतर त्याच्या मागे त्याची जी काही मालमत्ता शिल्लक राहते
चल असेल, चल म्हणजे मुव्हेबल असेल, नॉन मुव्हेबल असेल, जी मालमत्ता शिल्लक असते ती जी असते त्याला विरासत म्हणतात, तरका म्हणतात. आणि त्याचं डिवायडेशन होणं, जे त्याचे जे नातेवाईक आहेत, त्याची मुलं आहेत, त्याची मिसेस असेल, आई वडील असतील, कोणी असतील, यांच्यामध्ये योग्य पद्धतीने याचं डिवायडेशन होणं, यासाठी गाईडलाईन्स असणं फार गरजेचं आहे. आणि आपण पाहतो की प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक समाजामध्ये काही गाईडलाईन्स ठरवलेल्या असतात. तर त्यासाठी जो कानून आहे, त्यासाठी जो कायदा आहे, याला म्हणतात कानून ए विरासत, की विरासतची तक्सीम किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलं जावं, याच्यामध्ये जो कायदा आहे त्याला इस्लामचा कानून ए विरासत याला यासाठी म्हटलं जातं की कुराणमध्ये एक जे सूरा आहे त्याला सूरे निसा म्हणतात. सूरे निसा, निसाचा अरबीमध्ये अर्थ होतो स्त्री, लेडी. तर त्या नावाचा एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये हे कानून ए विरासतच्या आयत नंबर 11, 12, 13 आणि 14 याच्यामध्ये याच्या डिटेल्समध्ये याच्या गाईडलाईन्स आलेल्या आहे आणि त्याच्या बेसिसवरती कानून ए विरासत हा तयार झालेला आहे. जसं सर तुम्ही आता या ठिकाणी सूरे निसाचा उल्लेख केला, तर आपण पाहतो ज्यावेळेस इस्लामिक कायद्याबद्दल बोललं जातं, विचारलं जातं, तर अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात. त्याच्यामध्ये एक मुख्य प्रश्न असा आहे की महिलेला कुठंतरी कमी लेखलं जातं किंवा स्त्रियांना हक्क कमी दिले गेलेले आहेत, किंवा आपण पाहतो की ज्यावेळेस प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशनचं येतो, मालमत्ता ज्यावेळेस विभागणी केली जाते, त्याच्यामध्ये देखील स्त्रियांना एक हिस्सा इस्लामिक कायद्याप्रमाणे स्त्रियांना एक हिस्सा आणि पुरुषांना 2 हिस्से. म्हणजे जर एक भाऊ आणि एक बहीण असेल तर बहिणीला फक्त एकच हिस्सा भेटतो, जिथं त्याच्या कंपॅरिझन मध्ये त्या पुरुषाला 2 हिस्से दिले जातात. तर मग इथं कुठेतरी महिलांसोबत अन्याय होतोय असं तुम्हाला वाटत नाही का? आणि सूरे निसा ज्याचा तुम्ही उल्लेख केला त्यामध्ये नेमकं काय सांगितलं गेलंय? हा अतिशय चांगला प्रश्न आहे आणि याच्यावरती बरेचसे संभ्रम किंवा गैरसमज निर्माण होतात की इस्लामिक डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ मध्ये स्त्रीला किंवा मुलीला एकच हिस्सा दिला जातो. आता जसं मी सांगितलं की त्या सूर्याचं नावच निसा आहे, निसा म्हणजे स्त्री. स्त्रीच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, गाईडलाईन्स आहेत, जे काही कायदे त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्याचे जे शब्द आहेत, अल्लाने असं सांगितले की स्त्रीचा एक हिस्सा आहे आणि पुरुषाचे 2 हिस्से आहेत. इथं हे नाही सांगितलं की स्त्रीचा हिस्सा अर्धा आहे आणि पुरुषाचा हिस्सा 1 आहे. ज्याला आपण बेस म्हणतो तो स्त्रीच्या हिस्स्याने निर्माण केलेला आहे. तो सिंगल बेस आहे आणि त्या बेसिसवरती 2 हिस्से त्या पुरुषाचे आहेत, तिच्या भावाचे असेल किंवा पुरुषाचे असेल. आता याच्यामध्ये कसं आहे की हा गैरसमज निर्माण होण्याचं एक मोठं कारण हे आहे की जेव्हा आपण कोणत्याही कायद्याला पाहतो किंवा एखाद्या समाजाविषयी, एका धर्माविषयी जेव्हा स्टडी करतो, तर त्याचा सर्वसमावेशक अभ्यास होणं हे फार गरजेचं आहे. जसं आपण एक चित्र आहे, फार मोठं चित्र आहे आणि त्या चित्रामधून समजा आपण एक छोटासा पीस घेतला त्या कॅनव्हासचा आणि त्या छोट्या पीसवरून आपण हे सांगू शकत नाही की ते चित्र चांगलं आहे किंवा वाईट आहे. त्याच पद्धतीने एखादी जर बुक आहे, 120 पानांची जर बुक आहे, त्याच्यातून जर आपण एक पेज घेतलं, त्याच्यातला एक पॅराग्राफ वाचला, तर त्या पुस्तकाचा दर्जा काय आहे, त्याची क्वालिटी काय आहे, हे आपण त्या एका पॅराग्राफवरून सांगू शकत नाही. त्याचा सर्वसमावेशक अभ्यास होणं गरजेचं आहे. तर तसंच इस्लामिक सोसायटीचं आपल्याला एक सोशो कल्चरल स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो किंवा सोशो इकॉनॉमिक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, ते पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे. त्या बेसिसवरती ही डिवायडेशन आहे की अल्लाने स्वतः सर्व डिवायडेशन डिटेल्स मध्ये सांगितलेले आहेत आणि स्पष्ट सांगितलं की ज्या गोष्टी माझ्या इल्ममध्ये आहे, मला माहित आहेत, त्या तुम्हाला माहित नाही. आता याच्यामध्ये आपण जर इस्लाममध्ये किंवा इस्लामिक सोसायटीमध्ये स्त्रीचं स्थान पाहिलं आणि तिच्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या किंवा ज्या नाही टाकण्यात आल्या त्या जर पाहिल्या, त्या व्यवस्थित समजून घेतल्या, तर हा प्रश्न आपल्याला पडणार नाही. सर्वप्रथम इस्लाममध्ये जे जबाबदारीचं जे डिव्हिजन आहे, पुरुषावर ही जबाबदारी आहे अर्थार्जन करणे, पैसा कमावणे, याची पूर्णपणे जबाबदारी इस्लाम धर्माने पुरुषाला दिलेली आहे. स्त्रीवरती या संदर्भात कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. तिला जर करायचं असेल तर ती तिची इच्छा आहे, ते मॅन्डेटरी नाहीये, ते कंपल्सरी नाही, ते पुरुषावरती कंपल्सरी आहे. आपल्या स्त्रीचं, आपल्या मुलांचं पालन पोषण करणे हीच पुरुषाची जबाबदारी. ही एक गोष्ट झाली. त्यानंतर एक स्त्री जेव्हा ती लहान असते, तिच्या पालन पोषणाची, तिला सर्व सुविधा पुरवायची जबाबदारी ही पित्याची असते. त्यानंतर तिच्या भावाची असते. त्यानंतर तिच्या हजबंड असेल, तिच्या पतीची असते आणि पतीच्या निधनानंतर तिच्या मुलाची ही जबाबदारी असते. तर एका स्त्रीला या सर्व पद्धतीने जबाबदाऱ्या, म्हणजे एका पुरुषांना स्त्री संदर्भात जबाबदाऱ्या वाटून देण्यात आलेल्या. आता आपण येऊया विरासतच्या डिस्ट्रीब्युशनवरती. तर जसं सूर्य निसामध्ये सांगितलेलं की एक हिस्सा मुलीचा असेल, 2 हिस्से मुलांचे असतील. याच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये 3 कॅटेगरीज असतात. एक
असहाबुल फुरूज ज्यांना अरबीमध्ये म्हणतात, की यांना देणं कंपल्सरी असतं. दुसरे असबात असतात, हे असहाबुल फुरूजला दिल्यानंतर यांना भेटतं. त्याच्यामध्ये मुलं मुली म्हणजे सेकंडरी असतात. आणि एक थर्ड पण असतात. जर सेकंडरीमध्ये कोणी नसेल तर जवील अरहाम म्हणतात त्यांना. तर असहाबुल फुरूज मध्ये टोटल असे 12 लोकांची लिस्ट दिलेली आहे की या लोकांना देणं. ते कुराणमध्ये सूरे निसामध्ये आयत नंबर 11 आणि 12 मध्ये याचे डिटेल्स आलेले आहे की तुम्हाला यांना देणं कंपल्सरी आहे. त्यामुळे त्यांना फुरूज म्हणतात. फर्ज आहे, कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये जर ती लिस्ट आपण पाहिली 12 लोकांची, तर त्या 12 लोकांमध्ये 9 स्त्रिया आहेत. त्याच्यामध्ये तुमची आई आहे, आजी आहे, बहीण आहे, मुलगी आहे. सब्जेक्ट टू व्हेरियस कंडिशन्स. प्रत्येक वेळी सगळ्यांनाच भेटेल असं नाहीये, व्हेरियस कंडिशन्स असतात. या 12 पैकी जे 9 आहेत जे कंपल्सरी आहेत, म्हणजे ज्यांना असहाबुल फुरूज म्हणतात, कंपल्सरी फर्ज आहे त्यांना देणं, त्या स्त्रिया पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर असं म्हणजे जर मुलगा असेल, भाऊ असेल त्या मुलीला, तर ती असबात मध्ये पण कन्सिडर केली जाते. तिला त्याच्यामध्ये पण मोठा शेअर दिला जातो. पण त्याचं बेस हे आहे, मुलाला डबल शेअर देण्याचं बेस हे आहे की त्याच्यावर ज्या सांसारिक खर्चाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या मुलीवरती नाही. जसं मी आधी सांगितलं की पिता असेल, भाऊ असेल, तिचा पती असेल आणि मग मुलगा असेल, यांच्यावर त्या सर्व जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. तिला स्वतःचा वैयक्तिक खर्च सोडून इतर कोणत्याही खर्चाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. ते तिची चॉईस आहे, ती कमवू शकते, ती खर्च करू शकते. त्याच्यानंतर महत्वाचा दुसरा मुद्दा जो आहे की एका स्त्रीला वेगवेगळ्या कंडिशन मध्ये 8 ठिकाणाहून तिला तिची विरासतचा हिस्सा भेटू शकतो. अगेन इट इज बेस्ड ऑन कंडिशन्स. तिला तिच्या आजोबांकडून सुद्धा भेटू शकतो, वडिलांकडून सुद्धा भेटू शकतो, काही कंडिशन्स मध्ये भावाकडून भेटू शकतो, पतीचा तर डेफिनेटली भेटतोच, इव्हन मुलाकडून सुद्धा तिला भेटू शकतो, मुलीकडून तिला भेटू शकतो. तर बऱ्याच असे सोर्सेस आहेत जिकडून तिला तिचा हिस्सा भेटतो, जो ते एका पुरुषाला भेटत नाही इतक्या सोर्सेसकडून. आणि जसं मी सांगितलं की स्त्रीचा उल्लेख हा असहाबुल फुरूज मध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट, तिच्यावर कोणतेही प्रापंचिक फायनान्शियल जबाबदारी देण्यात आलेली नाही, त्यामुळे तिचा हिस्सा तो कमी ठेवला. निश्चितच जसं तुम्ही सांगितलं, इस्लामिक कानून विरासत हे इस्लामिक वे आहे वेल्थ डिस्ट्रीब्युशनचं, की ज्याच्यामध्ये मालमत्ताची विभागणी कशा पद्धतीने केली पाहिजे, इस्लाम काय सांगतो याच्याबद्दल माहिती आहे. तर याच्यामध्ये महत्वाचे असे कोणते मुद्दे आहेत ज्याच्यावरती म्हणजे या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय? आता आपण पाहतो की समाजामध्ये बरेचसे असे सोशल इव्हिल्स आहेत, सोशल इश्यूज आहेत, ज्याच्यामध्ये कुटुंब व्यवस्थेला कुठे ना कुठे धक्का पोहोचतोय. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की मॅरेजेस रिलेटेड किंवा लग्नाशी रिलेटेड ज्या बऱ्याचशा गोष्टी असतात, तलाकच्या गोष्टी असतील किंवा स्त्री पुरुषामध्ये न जमल्यामुळे 2 फॅमिलीज मध्ये भांडणाचे असे इश्यूज असतात. त्यानंतर जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा किंवा कुटुंब व्यवस्थेला धक्का देणारा, तो आहे विरासतचा डिस्ट्रीब्युशन, वेल्थ डिस्ट्रीब्युशनचा. बऱ्याचदा काय होतंय की याच्यामध्ये एक तर याची माहिती नसते किंवा एक ताकदीच्या जोरावर समाजातील काही घटक असतील, कुटुंबातील काही घटक असतात जे याचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन करत नाही त्या सांगितलेल्या कायद्याप्रमाणे. काही ठिकाणी आपण पाहतो की स्त्रियांवर अत्याचार होताना दिसतात. से फॉर एक्झाम्पल, वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आईचा हिस्सा दिला जात नाही किंवा बहिणीचा हिस्सा दिला जात नाही, किंवा पतीच्या निधनानंतर त्या स्त्रीला तिचे जे मुलं असतील ते तिला हिस्सा देत नाही. काही ठिकाणी असं पाहायला भेटतं. तर याच्या उलट काही ठिकाणी असं पाहायला भेटतं की पतीच्या निधनानंतर ती स्त्री जी असते ती पूर्ण मालमत्तेवर काबीज होते आणि ती आपल्या मुलींना त्यांचा जो अलॉटेड हिस्सा आहे तो देत नाही. असे बरेचसे सोशल इव्हेंट्स आपण पाहतो की भाऊ बहिणींचे किंवा भावांचे मालमत्तेविषयीचे वाद जे आहेत ते आपसामध्ये न सुलझल्यामुळे किंवा आपसामध्ये ते सेटल न झाल्यामुळे कोर्टात अशी प्रकरणं जातात. वर्षानुवर्ष जी आहेत, बहीण भाऊ यांच्यामध्ये केसेस चालतात, भांडणं चालतात. एका मुलीला तिचा हिस्सा न मिळाल्यामुळे तिच्या सासरी तिचा छळ केला जातो. असे बरेचसे सोशल इव्हेंट्स आहेत जे या गोष्टीमुळे घडत आहेत. या बाबतीत जर लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आणि लोकांनी याचं पालन, जे कानूनी विरासत आहे याचं पालन जर व्यवस्थित केलं, एक सामाजिक सलोखा, सामाजिक शांतता नांदण्यामध्ये याचा फार मोठा सहभाग असेल. निश्चितच ज्या पद्धतीने मी सांगितलं की काही इव्हिल्स आहेत किंवा जे इलाइट पॉवर ग्रुप्स असतात काही, की ते पूर्ण रिसोर्सेस स्वतः कंट्रोल करू इच्छितात, की ते त्यांची म्हणजे एक मानसिकता नाहीये की इक्वल डिस्ट्रीब्युशन व्हावं, त्या गोष्टीचं वाटप व्हावं किंवा प्रत्येकाला ज्याचा त्याचा हिस्सा भेटावा. तर मग याच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं की हे पुस्तकाच्या माध्यमातून
तुम्ही समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत कसे पोहोचाल, किंवा हे जे पुस्तक 30 जूनला प्रकाशित होणार आहे, तर याचं तुम्हाला म्हणजे हे जे पुस्तक आहे कुठं अवेलेबल असेल, किंवा प्रेक्षक कुठं जाऊन हे पुस्तक खरेदी करू शकतील? पहिला जो तुमचा प्रश्न होता की निश्चितच या पुस्तकाचा समाजाच्या म्हणजे कुटुंब व्यवस्थेला कुठे ना कुठे सपोर्ट करण्यामध्ये याचा फायदा होईल. बऱ्याच वेळा हे जे सोशल इव्हिल ऍक्टिव्हिटी ज्या होतात किंवा हिस्से दाबण्याचे प्रकार होतात, याचं महत्व न समजल्यामुळे होतं. हे वेल्थ असल्यामुळे लोक याच्याकडे अट्रॅक्ट होतात. पण पुराणाच्या माध्यमातून जेव्हा लोकांपर्यंत या पुस्तकाच्या माध्यमातून पुराणाचे जे आहे ती लोकांपर्यंत पोहोचतील आणि लोकांना याचं महत्व समजेल. निश्चितच. हे व्यवस्थित नाही झालं तर देन वी हॅव टू रीपे इट. या जगामध्ये किंवा याच्या नंतरच्या आयुष्यामध्ये आपल्याला ते रीपे करावं लागेल. आणि याच्यात बेसिक माहिती जे नॉन उर्दू लोक आहेत, ज्यांना उर्दूचे पुस्तकं वाचता येत नाही, त्यांच्यासाठी हे पुस्तक फार उपयोगी असेल. आणि त्याच्या अवेलेबिलिटीच्या संदर्भात जसं तुम्ही विचारलं की आपण इथे जे उर्दू बुक्सची जे दुकान आहेत तिथे पण हे अवेलेबल करू, आणि पर्सनली मला कॉन्टॅक्ट करून सुद्धा याची कॉपी आपल्याला मिळवता येईल 30 जून. निश्चितच 30 जून नंतर हे पुस्तक प्रकाशित होणार आहे, इस्लामिक कानून विरासत. आणि यासाठी आम्ही स्क्रीनवरती नंबर देखील देऊ सरांचा, तुम्ही त्यांना देखील कॉन्टॅक्ट करून पुस्तक बुक करू शकता. 30 जून नंतर हे सर्वत्र अवेलेबल होईलच त्याच्यातच. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही युवा पिढीला काय संदेश द्याल? हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जसं मी सांगितलं की याच्यामुळे बरेचशी भांडणं, आपसातले तंटे कमी होण्यामध्ये फार मोठी मदत होईल. युवा पिढीचं हे कार्य आहे की आपल्या आई वडिलांची जी संपत्ती आहे तिचे एक तर योग्य मार्गाने त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करायला हवं, पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर जर ते हे जग सोडून गेले तर अगदी पुराणाच्या गाईडलाईन नुसार, या कानूनी विरासत नुसार त्याचं व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन होणं फार गरजेचं आहे. आपल्या आईला, आपल्या बहिणींना, त्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला, या सर्वांना या गोष्टी डिस्ट्रीब्युशन होणे याचं व्यवस्थित गरजेचं आहे. जेणेकरून समाजामध्ये हे जे भांडण, तंटे, कोर्ट केसेस आहेत, वर्षानुवर्ष बहीण भावाच्या घरी जात नाही, आपसात बोलत नाही, भावाभावांची भांडणं होतात, काही वेळेस मारामारी होतात, या गोष्टीवरून पोलीस केसेस होतात. या सर्व गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजे. आणि तरुण पिढीची ही जबाबदारी आहे की या गोष्टीचा अभ्यास करून या गोष्टी पसरवल्या पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये शांतता राहते. निश्चितच फार सुंदर माहिती आपल्याला प्रोफेसर मुदस्सर सय्यद यांनी आपल्याला दिलेली आहे. पुस्तकाच्या माध्यमातून कुठेतरी जनजागृती किंवा एक समाज जागृती करण्याचा कुठेतरी त्यांनी प्रयत्न केला. निश्चितच सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यासाठी. आणि इस्लामी कानूने विरासत हे जे पुस्तक आहे हे 30 जून नंतर सर्वत्र जसं सरांनी सांगितलं अवेलेबल होणारच आहे. तसंच तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून सुद्धा हे पुस्तक डायरेक्टली सरांकडून सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. तर आज थांबूयात आपण. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि आमच्याशी संवाद साधला. थँक्यू.